नमस्कार मंडळी. मनोरंजन सृष्टीतील बरेचसे कलाकार मुलाखतीत त्यांचा स्ट्रगल सांगताना दिसतात. काही सेलिब्रिटींना या इंडस्ट्रीत कास्टिंग काउच सारख्या घटनांना सामोरं जावं लागतं. असाच काहीसा प्रकार आपल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या बाबतीत सुद्धा घडला आहे. तर ही अभिनेत्री आहे सुरेखा कुडची. सुरेखा कुडची यांनी हा भयानक अनुभव नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. तर अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी कास्टिंग काउचचा अनुभव सांगितला. त्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, मी या इंडस्ट्रीत आले तेव्हा मला काहीच माहीत नव्हतं. माझ्या या अनुभवातून नवीन मुलींना बोध घेण्यासारखं आहे. सुरुवातीच्या काळात आरामनगरमध्ये असलेल्या एका ऑफिसमध्ये मी गेले होते. त्या ऑफिसमध्ये काही हॉरर सिनेमाचे पोस्टर लावले होते. त्या फिल्म सी ग्रेड असतात हे मला माहीत नव्हतं. सी ग्रेड ए ग्रेड हे मला काहीच तेव्हा माहीत नव्हतं. त्या पोस्टरवर 2-3 चेहरे माझ्या ओळखीचे होते. त्यामुळे आपण योग्य ठिकाणी आहोत असं मला त्यावेळी वाटलं. मी जाऊन बसले. त्यांनी मला स्टोरी वगैरे सांगितली. ते म्हणाले की आम्ही तुम्हाला मुख्य भूमिका देत आहोत, तर त्या बदल्यात तुम्ही आम्हाला काय द्याल. पुढे त्या म्हणाल्या, मला काहीच माहीत नव्हतं. मला असं वाटत होती की या आपण पैसे द्यायचे, मग हा आपल्याला रोल देणार. मी त्यांना म्हटलं की माझ्याकडे पैसे नाहीत, तुम्ही मला पैसे देऊ नका, मी फुकटमध्ये काम करेन, पण मला काम हवंय. तर समोरच्या व्यक्तीला कळालं की हिला काहीच कळालं नाही. मग त्याने मला डायरेक्ट विचारलं की तू एका रात्रीचे किती पैसे घेते. मला तरीही काहीच कळालं नाही. मी त्यांना म्हटलं की तुम्ही जितके द्याल तितके मी घेईन. मग त्याला कळालं की हिला अजून काहीच माहीत नाही. मग त्याने मला सविस्तरच सांगितलं. ते ऐकल्यानंतर माझ्या हृदयाचे ठोके वाढले. समोर माझ्या फोटोंचे अल्बम पडले होते. मी ते उचलले आणि धूम ठोकली. त्यानंतर मी बाहेर जाऊन खूपच रडले. हे अनुभव मी सुरुवातीच्या काळात घेतले आहेत, पण आता मला कोणी विचारायची हिंमतसुद्धा करत नाही. दरम्यान असा प्रकार बऱ्याचशा अभिनेत्रीच्या बाबतीत पाहायला मिळतो.